नमस्कार, मी वैष्णवी. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात जालन्यातल्या दिवसभरातल्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. आता सविस्तर बातम्या. पाऊस सुरू असताना वीज कोसळल्यामुळे 1.5 लाखांची बैलजोडी जागीच ठार झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील गुळखंड इथं गुरुवारी 3:30 वाजता घडली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वीज कोसळून दुर्घटना होण्याचे प्रकार वारंवार पाहायला मिळत आहेत. जालना जिल्ह्यातील गुळखंड येथे गुरुवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास वीज कोसळून 1.5 लाखाची बैलजोडी जागीच ठार झाली. या घटनेमुळे शेतकरी अंकुश तळीराम कदम यांचं सुमारे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. घटनेनंतर तलाठी अमोल कदम यांनी पंचनामा करून प्रशासनाला याबाबत अवगत केल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी दिली. एक तरुण नांदेडहून जालन्यामध्ये रुसून येतो. त्याला दारू पिण्याचा मोह होतो. एका व्यक्तीला दारूचं दुकान विचारलं जातं. ती व्यक्ती त्या व्यक्तीला दारूच्या दुकानात नेते, दारू पाजते आणि अवघ्या 1,500 रुपयांसाठी या तरुणाचा खून होतो. ही घटना जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये 2 दिवसांपूर्वी घडली आहे. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकल्यात. या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी MCN न्यूज सोबत बोलताना दिली आहे. आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. ₹1,500 आणि एका मोबाईलसाठी जालन्यात एका तरुणाचा खून झाला. हा तरुण रागाच्या भरात जालन्यातून निघाला होता. मात्र त्याला दारू प्यावी वाटली आणि दारू पिण्यासाठी त्याने एका व्यक्तीची मदत घेतली आणि तिथून पुढे हे सगळं प्रकरण घेतलं. मात्र कोणताही सुगावा नसताना, कोणताही क्ल्यू नसताना जालना पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला जेरबंद केलंय. नेमकी ही स्टोरी काय आहे, प्रकरण काय आहे, हे आपण आज जाणून घेणार आहोत जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याकडून. सर, नांदेडवरून एक तरुण रागाच्या भरात निघून आला होता, रामेश्वर पवार. त्याचा जालन्यात खून झाला. नेमकं हे प्रकरण काय होतं? कारण पोलिसांनी कोणत्याही क्ल्यू शिवाय अवघ्या 24 तासात आरोपीला जेरबंद केलंय. काय सांगाल? 10 तारीखला सकाळी आम्हाला बस स्टँड परिसरामध्ये एक अनोळखी डेड बॉडी सापडली होती. त्याचा गळा दाबून म्हणजे स्ट्रँग्युलेशन, एका कपड्याच्या मदतीने स्ट्रँग्युलेशन केल्यासारखा दिसत होता. डोक्यावर पण बॅक साईडला इंजुरी होती. तर प्रायमा फेसी असं वाटत होता की त्याचा काही घातपात किंवा मर्डर झाल्या असेल. पण कुठलाच त्याच्या बॉडीवर काही आधार कार्ड किंवा कुठलीच ओळख नव्हती आणि त्यामुळे अगोदर तो कोण आहे ही ओळख पटवण्याची चॅलेंज होता. त्याच्यामध्ये बरेच CCTV खंगाळले. आम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये खबरे लावून सगळी माहिती घेतली. तसेच काही टेक्निकल टूल्सचा पण आम्ही वापर केला आणि त्याच्या मदतीने तो नांदेड जिल्ह्याचा राहणारा रामेश्वर पवार अशा या व्यक्ती आहे असा काल निष्पन्न करण्यामध्ये सक्सेस भेटला. तसेच त्याच परिसरमधले सगळे CCTV आणि इतर आमची माहितीप्रमाणे आम्ही आबासाहेब घोडके हा जालना जिल्ह्याचा राहणारा 58 वर्षीय माणसाला त्याच्यामध्ये अटक केला आहे. त्यांनीच हा गुन्हा केला आहे. ही सगळे पुरावे आम्हाला सापडलेले आहे आणि बऱ्यापैकी हे दोघा लोकांची काही अशी ओळख होती असा काही वाटत नाही आहे ॲज ऑफ नाव. पण त्या दिवशी दोघे दारू पिताना सोबत भेटले आणि त्याच्यानंतर त्यांनी याला मारला आणि त्याच्या मोबाईल आणि काही पैसे वगैरे थोडेफार होते ते पण घेऊन गेला असा निष्पन्न झालेला आहे. आरोपीला अटक केला आहे आणि आज त्याला माननीय कोर्टासमोर आम्ही प्रोड्यूस करणार आहोत. आरोपीची आणि त्याची कुठलीही ओळख नव्हती, मात्र दोघांनी सोबत दारू पिली. आरोपीनं नेमकं कोणत्या कारणासाठी त्याला मारलं हे कळालं काय? अजून तो तपासाचा भाग आहे, कालच झाले. पण आरोपीकडे फिर्यादीचा मोबाईल सापडला आहे. तर तो एक कारण असू शकते किंवा काही त्याची भांडण वगैरे झाली का, तो पण एक कारण असू शकते. पण ते सगळे काय नेमका एक्झॅक्ट कारण काय आहे ते निष्पन्न आम्ही ते पोलीस कस्टडी घेतल्यानंतर ते निष्पन्न करण्याचा प्रयत्न राहणार आहे. आता ही जे काही काम केलं तुमच्या LCBच्या टीमनं काम केलेलं आहे, अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी तुमच्या मार्गदर्शनाखाली केलंय. त्या टीमसाठी काय तुमच्याकडून रिवॉर्ड वगैरे असतील का? हो, ते आमचे LCBचे टीम प्लस सदर बाजारचे सगळे लोक आणि प्लस आमचे टेक्निकल
सगळे लोक याच्यामध्ये, टेक्निकल सेलचे लोक याच्यामध्ये चांगला काम सर्वांनी केलेलं आहे. या सर्वांचा नक्की क्राईम मीटिंगमध्ये सत्कार पण असणार आहे आणि त्याला रिवॉर्ड पण आम्ही देणार आहोत. 35,000चं रिवॉर्ड देणार आहे. कुठलाही पुरावा नव्हता अशा प्रकरणात कुठेतरी टेक्नॉलॉजीचा आणि एआयचा वापर होतो. तुम्ही असा काही वापर केला आहे का? आता बरीच टेक्नॉलॉजी आणि AI आता आपल्याकडे येत आहे. त्याच्या सगळ्यांचा वापर हळूहळू सुरू झालेला आहे. आम्ही बरेच केसेसमध्ये करतो आणि या केसमध्ये मदत पण झाली. आपण त्याच्यासोबतच जो आमची ग्राउंडवर जी इन्फॉर्मेशन होती, कारण जरी CCTVमध्ये कोणी दिसला त्याला शोधण्यासाठी तर जमिनीवर माणूस लागतोच. तर ते सगळ्याचाच याच्यामध्ये चांगला मेल झाला म्हणून एवढा लवकर डिटेक्शन करण्यात आलं. एकंदरीतच टेक्निकल मदतीसह ग्राउंडवर जी काही पोलिसांची यंत्रणा असते त्या यंत्रणेचा मदत घेत अवघ्या 24 तासात या गुन्ह्याचा छडा लावण्याला जालना पोलिसांना यश आलेलं आहे. कॅमेरामन सुनील खरासह साहिल पाटील, MC न्यूज, जालना. तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्याच्या ताब्यातून 77,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. जालना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की एक तरुण अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करत आहे. त्यामुळे त्यांनी या तरुणास आपल्या स्कूटीवर जाताना पकडले असून त्याच्या ताब्यातून 17,280 रुपये किमतीची देशी भिगरी दारू आणि 60,000 रुपये किमतीची दुचाकी असा 77,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. कैलास रामदास तारो असं या संशयित आरोपीचं नाव असून म्हाडा कॉलनी येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली आहे. सदरील कारवाई पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी गाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत माळी, पोलीस कॉन्स्टेबल वसंत धस, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा भंगाडे, अशोक खरात यांच्या पथकाने केली आहे. तर आज रोजी जे आहेत कैलास रामदास तारो हा इसम त्याच्या चेतक इलेक्ट्रिक बाईकवरती देशी दारूचे बॉक्स घेऊन चालला होता. तर अवैधरित्या तो वाहतूक करत असताना मिळून आलेला आहे आणि त्याच्याकडे 17,280 रुपये किमतीचे देशी दारू त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक स्कूटी चेतक कंपनीची ती 60,000 रुपयाची असा एकंदर 77,280 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. जो आरोपी आहे कैलास रामदास तारो त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून इतर अजून माहिती घेऊन इतरही काही त्यांनी देशी दारू लपवून ठेवलेली आहे किंवा विक्रीसाठी कुठे घेऊन चाललेला आहे याच्याबाबत चौकशी चालू आहे. तलवारीनं केक कापणं सिरसवाडी येथील एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. तालुका जालना पोलिसांनी या तरुणाला जेरबंद केलंय. सिरसवाडी येथे तरुणाने आपल्या वाढदिवसाचा केक तलवारीनं कापला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तलवारीनं केक कापून सोशल मीडियावर हवा करण्याची पद्धत सध्या तरुणांमध्ये रूढ होत चालली आहे. मात्र त्यानंतर पोलीस लगेचच कारवाया करून कायद्याचा धाक दाखवतात. जालना तालुक्यातील सिरसवाडी येथे एका तरुणाला अशाच कारवाईला सामोरं जावं लागतंय. सिरसवाडी येथील विजय आनंद हिवाळे या तरुणानं आपल्या वाढदिवसाचा केक तलवारीनं कापल्याची माहिती तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस कर्मचारी गाडेकर, विशाल काळे, वसंत धस, कृष्णा भडांगे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी विजय दयानंद हिवाळे यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील 1,500 रुपये किमतीची स्टीलची तलवार जप्त करून संबंधित तरुणाला बेड्या ठोकल्या. हा जो एक तलवार बाळगणारा जो इसम आहे त्यांनी वाढदिवसाचा केक तलवारीने कापून साजरा केल्याचा त्याचा फोटो त्यांनी फेसबुकवर टाकलेला होता आणि त्याच आधारे पोलीस स्टेशनचे जे अंमलदार आहेत चंद्रकांत माळी, पोलीस नाईक गाडेकर, वसंत धस, विशाल काळे, कृष्णा भडांगे यांनी या घटनेची शहानिशा करून विजय दयानंद हिवाळे याच्याकडे विचारपूस केली आणि त्याच्याकडून तलवार जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे आणि ही जी तलवार आहे त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्यासाठी वापरलेली आहे. अवैधरित्या ही तलवार त्यांनी बाळगलेली आहे आणि त्याच अनुषंगाने भारतीय हत्यार कायदा 325 प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत आणि पुढील तपास जो आहे तो करीत आहोत. साहेब, या आरोपीची पहिली पार्श्वभूमी आहे. यापूर्वी तरी अजून त्याच्यावरती इतर गुन्हे असल्याचे निष्पन्न झालेले नाही, तरीसुद्धा CCTNSमध्ये खात्री करून इतर कारवाई करीत आहोत. तालुका पोलिसांनी अवैध देशी दारू वाहतूक करणारे
हवामान खात्यानं दर्शवल्याप्रमाणे जालना शहरासह जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली आहे। आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास जालना शहरासह परिसरामध्ये पावसानं जोरदार सुरुवात केल्यानं शहरातील रस्ते हे जलमय झाल्याचे दिसून आलं। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 11 जून ते 14 जून पर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जालना शहरात गुरुवारी संध्याकाळी दमदार पावसानं हजेरी लावली। तसेच आज शुक्रवारी देखील 4 वाजेच्या सुमारास शहरासह इतर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। या जोरदार पावसाच्या मुळे जालना शहरातील रस्ते हे जलमय झाले होते। नागरिकांना रस्ता काढणं कठीण झालं होतं। या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं, तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मशागतीची कामे देखील आता या पावसामुळे सुरू झाली आहेत। सरकारनं बच्चू कडू यांच्या आंदोलनातील मागण्या तातडीनं पूर्ण कराव्यात अशी मागणी करत जालन्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं आहे। बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य करून 2 दिवसात त्यांचं उपोषण सोडावं अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे। सरकारने बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या आंदोलनातील मागण्या तातडीने मान्य कराव्यात असं निवेदन जालन्याच्या शेतकऱ्यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केलं आहे। 8 जून 2025 पासून शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अन्न त्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। या आंदोलनामुळे कडू यांची प्रकृती आता बिघडत चालली आहे। त्यामुळे जालन्यातील शेतकरी आक्रमक झाले असून जालन्यातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलंय। राज्य सरकारनं बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या आंदोलनातील मागण्या 2 दिवसात मान्य कराव्या असं निवेदन जालन्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केलंय। यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची। पाहत रहा MCN न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास।
NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9063236007 किंवा 9067791007। दादा, हे बेस्ट कॉलेज आहे। पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो। पण दादा, या कॉलेजमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते। बाबा, त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का मी। आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं? बाबा, पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे। पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं? JES कॉलेज जालना। ट्रस्ट मॅटर्स सिन्स 6 decades। JES कॉलेज जालना। सर नमस्कार। इथे कस काय? हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय। Every structure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCA as well. PG program in MA, MSc and MCom align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू। आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन, देवगिरी इंग्लिश स्कूलचा 10वीचा 100% निकाल, नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील 10वीचा निकाल 100%। आमचा पत्ता: देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। प्रवेशासाठी संपर्क 9623 75 61 32 आणि 90 28 94 37 04 आणि 93 71 26 17 77। मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू। महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3रा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात
अ दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणे 2009-2015 प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हेकेशनल साठी 11वी व 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत. BA प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत, जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन. MCom, MSc संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉ. संजय पाटील 82 75 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 94 21 68 85 68. प्राचार्य डॉ. दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.